नमस्कार, मी रुपाली अनुगडे, सांगली, महाराष्ट्र. इंडिया पाय कोर टीमची सदस्य. पाय यूट्यूब शगुन चॅनल आपल्या इंडिया पाय कोर टीमचं यूट्यूब चॅनल पाय शगुन चॅनल आहे. मी तुम्हाला पायच्या ID बद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे पायचे मायनिंग वाढण्यासाठी मदत होईल. मी तुम्हाला आता माझी पायची ID ओपन करून दाखवत आहे. त्यात तुम्हाला थोडीशी माहिती सांगेन. आता माझं पायचं मायनिंग बंद पडलेलं होतं, ते मी आता चालू करून पहिला घेते. इथं आपल्याला ही ॲड येते, ही ॲड पाहायची आहे. ॲड पाहून झाल्यानंतर क्रॉसचं बटन येतं, ते क्लिक करून क्रॉस करायचं आहे. इथं सर्वप्रथम पहिल्यांदा आपल्याला सिक्युरिटी सर्कल 100% करून घेण्यासाठी आपल्याला इथं कमीत कमी 5 लोक तरी पाईपमध्ये जोडली पाहिजेत व त्यांना ॲक्टिव्ह ठेवलं पाहिजे. त्यांची KYC कंप्लीट केली पाहिजे. त्यांना पायबद्दल पूर्ण माहिती सांगितली पाहिजे. आणि पायचं बूस्टिंग वाढवण्यासाठी त्यांना आपल्या सिक्युरिटी सर्कलमध्ये जोडलं पाहिजे. इथं इन्व्हाईटमध्ये इथं ऑप्शन आपल्याला तुम्हाला मी थोडंसं मार्करने दाखवते. हे आपलं सिक्युरिटी सर्कल आहे. हे सिक्युरिटी सर्कल 100% करण्यासाठी आपल्याला 5 लोक जोडली पाहिजेत. इथं आपल्याला किती लोक जोडलो आहे आपण ते इथं आपल्याला दिसतं. हे आपण 5 लोक जोडल्यानंतर ते आपले सिक्युरिटी सर्कल 100% होतं आणि पायचं मायनिंग वाढण्यासाठी मदत होते. ही आपली इथं आहे इन्व्हाईट लिंक. ही इन्व्हाईट लिंक आपण शेअर करून कुणालाही आपण इथं ID आपण जनरेट करू शकतो. जर तुम्हाला इन्व्हाईट केल्यानंतर पुढील माहिती म्हणजे पाईपमध्ये रजिस्ट्रेशन कसं करायचं असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की विचारा. मी तुम्हाला त्याचा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला परत देईन. त्यानंतर आपल्याला जायचं आहे ते प्रोफाईलमध्ये आपण गेल्यानंतर तुम्हाला मी इथं दाखवते. सर्वप्रथम हॅड रिअल नेम. आपली KYC झाल्यानंतर हॅड रिअल नेम व हॅड बॅलेन्स हे 2 ऑप्शन असतात, ते ऑफ करून ठेवायचे असतात. आपला बॅलेन्स कुणालाही दाखवायचं नाही व नाव कुणालाही दाखवायचं नाही. हे दोन्ही ऑप्शन ऑफ करून ठेवायचे असतात. अकाउंट व्हेरिफिकेशन. हे जे अकाउंट व्हेरिफिकेशन आहे आपलं, म्हणजे जे पाईमध्ये जे आपण माहिती सबमिट केलेली असते त्याचे व्हेरिफिकेशनसाठी खालचे सगळे ऑप्शन्स आहेत, हे सगळे आपल्याला ग्रीन करून घ्यायचे आहेत. इथं माझा फोन नंबर हा जिओचा असल्यामुळे तो व्हेरीफाय नाही झाल्यामुळे तिथं ते लाल दिसतंय. तुम्हाला मी इथं दाखवते ते. हा इथं व्हेरीफाय तुम्हाला असं ग्रीन दिसत नाही आहे. इथं जसं ग्रीन दिसतं तसं इथं ग्रीन दिसत नाही आहे. ते माझा जिओचा असल्यामुळे ते झालेलं नाही आहे. फेसबुक व्हेरिफिकेशन माझं झालेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं ते फेसबुक व्हेरिफिकेशन दिसत आहे. ईमेल ॲड्रेस आहे, तो ईमेल ॲड्रेससुद्धा व्हेरीफाय दिसत आहे. हे फेसबुक व्हेरिफिकेशन आहे. हे ईमेल ॲड्रेस आहे. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन म्हणजेच आपली KYC माझी कंप्लीट झालेली आहे. पासवर्ड झालेला आहे. या सगळ्या गोष्टी माझ्या आहेत. त्यामुळं जरी माझी पायची ID म्हणजे फोन हरवला किंवा IDवरून पायचा म्हणजे आपली डिलीट झाला तरी आपण फेसबुकच्या मार्फत आणि ईमेल ॲड्रेसच्या, फोनच्या, पासवर्डच्या मार्फत आपण तो पुन्हा घेऊ शकतो. आपली पाय जी गेलेले पाय रिकवर करू शकतो. ह्या सगळ्या स्टेप आपल्याला इथं कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. हे ॲडचं बटन हे नेहमी चालूच ठेवायचं असतं. ॲड हे आपल्याला पाय आपण मायनिंगला गेल्यानंतर जे आता आपण ॲड बघितली ती ॲड बघायचीच असते. ॲड बघितल्यामुळे आपल्याला ची मायनिंगला स्पीड मिळण्यासाठी पण मदत होते. त्यासाठी हे बटन चालूच ठेवायचं असतं. हे आपल्या प्रोफाईलसाठी आहे.
ही आपली प्रोफाईल आहे आणि ही प्रोफाईल आपल्याला कंप्लीट करून घ्यायची आहे. आणि इथं तुम्हाला आणखीन एक सांगते मी, आपला इन्व्हिटेशन कोड जो आहे ना तो इथं आहे. तुम्हाला मी तो दाखवत आहे. आता हा आपला इन्व्हिटेशन कोड आहे. हा आपला इन्व्हिटेशन कोड आहे माझा रुपाली 2612. तसं आपण इथून आपली पाहिजे P2P ट्रान्झॅक्शन वगैरे जे असतं तो या ID द्वारेच आपण करू शकतो. हा आपला इन्व्हिटेशन कोड आहे, खूप महत्त्वाचा आहे. आता आपण परत वरतून बॅक जायचं आहे. परत आपल्याला 3 डॉटमध्ये जायचं आहे. 3 डॉटमध्ये गेल्यानंतर आता आपण मायनेट चेकलिस्टमध्ये जायचं. आता आपण प्रोफाईलबद्दल माहिती बघितली, पाहिजे मेन पेजवरील तुम्हाला बऱ्यापैकी माहिती सांगितली. आता इथं तुम्हाला अजून काही प्रश्न असतील त्या गोष्टींबद्दल तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये विचारू शकताय. मी तुम्हाला इथून पुढे ते सगळे व्हिडिओ मराठीमध्ये देत जाईन. आणि जर तुम्हाला मराठी समजत नसेल तरी पण आपल्या यूट्यूब शगुन चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर तिथं तुम्हाला प्रत्येक भाषेतील व्हिडिओ मिळत जातील. तुम्ही तिथे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. इथं आपण ही माझ्या ID मध्ये आता तुम्ही बघताय इथं 241.86 हे आपल्याला मायग्रेटेडमध्ये पाय दिसत आहेत. म्हणजे हे माझ्या वॉलेटमध्ये आत्ता सध्या आलेले आहेत. 5.33 हे आत्ता ट्रान्सफर, म्हणजे आता हे आपल्याला थोड्या दिवसात मला तिथं ते ID मध्ये येतीलच. आणि 222.50 हे अनव्हेरीफाईड, म्हणजे अजून ते आलेले नाही आहेत. ते माझ्या टीममध्ये जे लोक आहेत त्यांची KYC, त्यांची 9 स्टेप कंप्लीट झाल्यानंतर, मॅनेट चेकलिस्ट कंप्लीट झाल्यानंतर ते मला मिळून जातील. या हळूहळू स्टेप होईल. अनव्हेरीफाईड बॅलेन्स, ट्रान्सफर बॅलेन्स आणि मायग्रेशन बॅलेन्स हे आता आपल्याला तिथं 3 कलर दिले आहेत. ते 3 कलरमध्ये सांगितलेलं आहे. आता इथं मॅग्नेट चेक लिस्टमध्ये आपल्याला जायचं आहे. मॅग्नेट चेक लिस्टमध्ये तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगते. परत याच्याबद्दल डिटेल मी तुम्हाला व्हिडिओ परत देणारच आहे. आता सध्या मी फक्त तुम्हाला या 9 स्टेप असतात आपल्या. पहिली स्टेप आहे ब्राउझर डाउनलोड करायचं आहे आपल्याला, पाय ब्राउझर. 2 नंबरला क्रिएट वॉलेट करायचं आहे आपल्याला पायचं. 3 नंबरला आहे ते जे आपण वॉलेट क्रिएट करतो तिथे जो पायचा ॲड्रेस असतो, वॉलेट ॲड्रेस, तो आणून कॉपी करून इथं पेस्ट केल्यानंतर तिसरी स्टेप आपल्याला कंप्लीट होत दिसते. इथं लॉकअप पिरियड आहे आपल्याला. पायचा लॉकअप पिरियड तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकताय. त्यानंतर तो ठेवल्यानंतर आपल्याला ही 4थी स्टेप कंप्लीट दिसणार आहे. सिक्युअर अकाउंट हे 5, 6, 7 ही KYC संदर्भात आहेत आपल्याला. KYC जर आपली कंप्लीट झाल्यानंतर हे आपल्याला ह्या 3 स्टेप ऑटोमॅटिकली कंप्लीट होऊन जातात. साइन इन टू हे आपल्याला टोकन आपल्या 8वी आहे ती. ॲग्रीमेंट आहे आपल्यासाठी. सॉरी, आठवी आहे ती ॲग्रीमेंट आहे आपलं. आपल्याला आपले पाय वॉलेटमध्ये आल्यानंतर जे ॲग्रीमेंट करायचं असतं त्याच्यासाठी ही 8वी स्टेप आहे. वॉलेटमध्ये आल्यानंतर ही 8वी स्टेप आपली कंप्लीट होते. 8वी 9वी स्टेप ऑटोमॅटिक आपल्याला ते कंप्लीट होऊन जाते. ह्या अशा 9 स्टेप कंप्लीट करायच्या आहेत आपल्याला पाय मायनेट चेकलिस्टमधल्या. धन्यवाद, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आणि आपल्या पायाबद्दल मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली असेल ती नक्कीच आवडली असेल. आणि नक्की आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब शगुन चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुमच्या मित्रांच्यापर्यंत किंवा तुम्ही जे सिक्युरिटी सर्कलमध्ये आता जोडलेले आहात त्यांना ह्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा. धन्यवाद.
आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला। एक शगुन पाय के नाम, पाय से होंगे सारे काम, रहिए ना बेखबर, लेते रहिए पाय की खबर, हर हर पाय घर घर पाय, सेव पाय माइन पाय। धन्यवाद।